अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। बेलापूर खुर्दमध्ये पुजारी कुटुंबाच्या घरामधील वस्तू आपोआप पेटतायत असं समोर आलं। आधी आकाशामधून दगड आला आणि आता वस्तू पेट घेत असल्यानं कुटुंबीय भयभीत झाल्याचं समोर आलंय। पोलिसांसह अनेक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सीसीटीव्ही लावल्यानंतर दगड थांबलेले आहेत, मात्र वस्तू अचानक पेटू लागल्यात। हा प्रकार नेमका का घडतोय, कारण अद्याप अस्पष्ट। बातमी पाहतोय अहिल्यानगरमधून आणि या संदर्भात अशा घटना घडल्यामुळे कुटुंबीय भयभीत झाल्याचं पाहायला मिळतंय। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। हे पुजारी कुटुंब पूर्ण दहशतीखाली आहे। आता नुकतंच आमची त्यांनी तुम्ही बघताय सगळं सामान बिराड त्यांनी घराबाहेर काढलेलं आहे, तरी देखील त्यांच्या घरात काही एक दोन वस्तू होत्या त्या देखील आमच्या समक्ष पेटलेल्या आहेत। नेमका हा प्रकार काय आहे, अंधश्रद्धेचा प्रकार आहे किंवा याच्या मागे आणखी काही घातपाताचा प्रकार आहे, याचा पण शोध घेण्याची गरज आहे। परंतु एक मात्र निश्चित की पुजारी कुटुंब या घटनेमुळे पूर्ण दहशतीखाली आहे। या घटनेचा तपास पोलिसांनी देखील करावा, अनिच्छा कार्यकर्त्यांनी देखील करावा, ही विनंती आहे। आधी महिन्यापूर्वी दगड येत होते आमच्या घरावर, आधी ते बंद झाले। आता कॅमेरा लावला आम्ही, तो दगड बंद झाले। आता कालच्या धरून आम्ही बाहेर असताना आमच्या घरात आपाप जाळ व्हायला लागलं। साडे पेटत्यात, परकरण ते सगळे साड्या नवे गोधाड्या बिधाड्या सगळे कपडे सगळे पेटलं। कारण काहीच कळत नाही। रात्रीपासून रात्रभर जागून काढली, काही कळत नाही कशाने काय पेटलं नेमकं अगोदर? कपडे पेटताय सारखे, कपडे चटाया, कपडे, प्लास्टिक, झोपायच्या गाद्या, हे सगळं पेटतंय। प्लास्टिकच्या प्रत्येक प्लास्टिकची वस्तू पेटती। हे कधीपासून सुरू झालं? काल 3 वाजल्यापासून चालू आहे, दुपारी बाहेर काढून काय उरलेलं सामान दुसऱ्या घरात, शेजारच्या घरात ठेवलं। आता ते शेजारच्या घरात बी पेटायला सुरुवात झाली। त्या घरातल्या बाहेर गहू निवडत होत्या, पाठीमागून लॉक आहे, सगळं बंद आहे, तरी सुद्धा ते कपडे पेटले। मग त्याच्यानंतर ते आम्ही सगळ्यांनी मिळून विझवले। बरेचसे लोक आले ते मदतीला, त्यांनी आम्ही विझवले। परत नंतर थोड्या वेळानंतर परत पेटायला लागले। सकाळी ती बाई आंघोळ करायला गेली, तिचे पातळ परकर घेऊन तारीवर टाकले, आंघोळ झाली तर ते कपडे पेटले तिचेवाले। आणि मग सकाळी परत त्यांचं सामान इकडे शिफ्ट केलं, तर दुसऱ्या घरात ते सुद्धा तिथं सुद्धा पेट घ्यायला लागले ते कपडे।